बीडमधील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा। तसंच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करा। सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। बीडच्या परिस्थितीला पालकमंत्री आणि पोलीस जबाबदार, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका। जितेंद्र आव्हाडांची धनंजय मुंडेंवर टीका। धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असेपर्यंत देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळू शकत नाही। चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा। आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी। वाल्मिक कराड हा क्षुल्लक माणूस सरकार आणि पोलिसांना शक्य नसेल तर आम्ही त्याला पकडून आणू। ऑल इंडिया पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचं वक्तव्य। सरपंच हत्या प्रकरणी दोषींवर जलद गतीने कारवाई व्हावी यासाठी गृहमंत्री काम करतायत। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। अंजली दमानिया बोगस आरोप करतात। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची हत्या झाली तर त्यांचे मृतदेह कुठे आहेत? माहिती असेल तर दमानियांनी पोलिसांना द्यावी। संजय शिरसाट यांचं अंजली दमानियांना प्रत्युत्तर। न्याय मिळाला नाही तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू। सरकारवर विश्वास पण दिरंगाई का होतीये? संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुरेश धस यांचा सवाल। धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिलं तर छत्रपती घराणं या जिल्ह्याचं पालकत्व घेणार। छत्रपती संभाजीराजेंची आक्रोश मोर्चातून घोषणा। बीडचा बिहार करायचाय का असाही सवाल। सरकारनं मोर्चाची दखल घ्यावी अन्यथा कोपर्डीप्रमाणे संतोष देशमुख हत्येविरोधात राज्यभरात मोर्चे निघतील। दोषींना फाशीची शिक्षा व्हायला हवी। आमदार अभिमन्यू पवार यांची मागणी। बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये ठिय्या आंदोलन। आंदोलनामध्ये बच्चू कडू देखील सहभागी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पारदर्शक कारवाईची कडूंची मागणी। धाराशिवमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आंदोलकांची मागणी। जितेंद्र आव्हाडांचा कथित चॅट रुपाली ठोंबरेंकडून एक्सवर पोस्ट। बीडमधील मोर्चा आणि धनंजय मुंडेंबाबत अज्ञात व्यक्तीशी आव्हाडांनी चॅट केल्याचा दावा। रुपाली ठोंबरेंचे ट्विट जितेंद्र आव्हाडांकडून रिट्विट। मुंडेंचे कार्यकर्ते बिथरलेत। सत्य पचत नसल्यानं खोटे स्क्रीनशॉट प्रसिद्ध केले जात आहेत। याची पाळमुळं शोधून काढावी आव्हाडांची पोलिसांकडे मागणी। सोशल मीडियावरती व्हिडिओ आणि पोस्ट करणाऱ्या युजर्सना पोलीस प्रशासनाचं आवाहन। बीड जिल्ह्यातील परिस्थिती पाहता चुकीचे मेसेज आणि शस्त्राचे फोटो न पाठवण्याचं आवाहन। नियमांचं पालन न केल्यास कायदेशीर कारवाई। बीडमधली घटना गंभीर। मुख्यमंत्री दोषींना सोडणार नाहीत। मुख्यमंत्र्यांसमोर कोणीही डावं उजवं नसतं। मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये। भाजप कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटील यांचं जंगी स्वागत। सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात प्राजक्ता माळीची महिला आयोगाकडे तक्रार। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी करणार। अभिनेत्री प्राजक्ता माळीची माहिती। कोणतेही पुरावे नसताना आरोप केले गेले। सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी। अभिनेत्री प्राजक्ता माळीची मागणी। देशमुख हत्या प्रकरणावरील लक्ष वळवण्यासाठी प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद। काही चुकीचं बोललो नाही त्यामुळे माफी मागणार नाही। सुरेश धस यांचं वक्तव्य। वैयक्तिक स्वार्थासाठी महिला कलाकारांना टार्गेट केलं जातंय। पुरुष कलाकारांचं नाव का घेतलं नाही? प्राजक्ता माळीचा सुरेश धस यांना सवाल। प्राजक्ता माळीबद्दल चुकीचं वक्तव्य केलं नाही। प्राजक्ता माळीला तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार। भाजप आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। सुरेश धस यांचं वक्तव्य इव्हेंट संदर्भात होतं। त्यांच्या विधानाला ट्विस्ट करण्याची गरज नव्हती। त्यांनी कोणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवले नाहीत। अमोल कोल्हेंचं वक्तव्य। 1992 पासून बीड जिल्ह्यातील एका राजकीय नेत्याच्या घरून एका IAS अधिकारी गायब झाला। तो अजूनही बेपत्ता। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या गौप्य स्फोटानं खळबळ। पुण्यामध्ये भिंतीला हिरवा रंग देऊन हार फुलं चढवण्याचा प्रकार व्हायरल। या व्हिडिओनंतर खासदार मेधा कुलकर्णींनी हिरव्या रंगावरती भगवा रंग चढवला। सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारचा प्रकार। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी यादी जाहीर। 11 ठिकाणी राष्ट्रवादी उमेदवार देणार। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी युतीत असली तरी दिल्लीमध्ये मात्र स्वबळावर लढणार। माजी मंत्री रवींद्र चव्हाण भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून रवींद्र चव्हाणांच्या नावाची घोषणा। प्रदेशाध्यक्ष पदावरती नियुक्ती होईपर्यंत विशेष जबाबदारी।
काही मंत्र्यांच्या दालनाचं काम सुरू असल्यानं पदभार स्वीकारायला उशीर. येत्या 4 ते 5 दिवसात सर्वच मंत्री पदभार स्वीकारतील. मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. 26 जानेवारीपर्यंत पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय होईल. मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देताना गुणवत्ता राखा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. राज्यातील हवाई दळणवळण वाढवण्यासाठी विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडचं नाव बदलून नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड. पुनर्ब्रँडिंगचा भाग म्हणून प्रकल्पाचं नाव बदलल्याची माहिती. मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंकडून करूळ घाटाची पाहणी. घाटाचं 60% काम पूर्ण. 10 जानेवारीला पुन्हा पाहणी करणार. त्यानंतर 15 जानेवारीपासून एकेरी वाहतूक सुरू होईल. राणेंची माहिती. कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीच्या हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढणार. 30 दिवसात चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश. 4 महिन्यात आरोपीला कठोर शिक्षा देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. कल्याण गांधारी ब्रिजवरती विशाल गवळीसह पत्नी साक्षी गवळीला घेऊन जात पोलिसांकडून पंचनामा. तर विशालकडे असलेल्या सर्टिफिकेटचाही शोध सुरू. सर्टिफिकेट मिळाल्यावर डॉक्टरांचीही चौकशी होणार. कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला आरोपी विशाल गवळी भाजपचा कार्यकर्ता. महेश गायकवाड यांचा गंभीर आरोप. भाजपचे पदाधिकारी गप्प का? गायकवाड यांचा सवाल. मंत्री गणेश नाईकांनी कल्याणच्या पीडित कुटुंबियांची भेट घेतली. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर अशा लोकांना फाशी दिली जाईल. यासाठी यंत्रणा निश्चित प्रयत्न करेल. गणेश नाईकांचं आश्वासन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक. पटोलेंच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं दुःखद निधन. आरटी प्रवेशाच्या 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर. त्यानंतर 1 जानेवारीपासून शालेय शिक्षण विभागाकडून आरटी प्रवेशाचं पोर्टल सुरू होणार. राज्यातल्या बस आगारांना कलर कोड आगारांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांना विशेष रंग दिला जाणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. मुंबईच्या malaडमध्ये बेस्ट बसचा अपघात. बोरिवलीकडून अंधेरीच्या दिशेनं जाताना भरधाव वेगानं जात असलेल्या बेस्ट बसचं टायर निघालं. सुदैवानं सगळे प्रवासी सुखरूप. जळगावमध्ये धावत्या रेल्वेचं इंजिन डब्यापासून वेगळं होऊन पुढे गेल्याचा धक्कादायक प्रकार. चालकाच्या लक्षात येताच डब्यांची पुन्हा जोडणी केली. 2 डब्यांना जोडणारी कपलिंग तुटल्यानं ही घटना घडली. विविध कामांसाठी आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाईल. आज हार्बर मार्गावरील पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरच्या सेवा आणि पनवेल बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरच्या सेवा रद्द. आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिलं कमर्शियल एअरक्राफ्टचं लँडिंग. विमानतळाच्या दक्षिण बाजूकडील धावपट्टीवर इंडिगो A320 हे विमान लँडिंग करणार. कापूरवाडी भागामध्ये मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे ठाणे पोलिसांकडून वाहतुकीत बदल. 30 डिसेंबरपर्यंत दररोज रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेपर्यंत बदल लागू. आर मॉल परिसरात प्रवेशबंदी. दादरचं शिवाजी पार्क धूळमुक्त होणार. मैदानावरील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी मातीचा वरचा थर काढला जाईल. MMRDA कडून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावली. प्रकल्पस्थळी नियमांचं उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंड. MMRDAचा निर्णय. मुंबईमध्ये वाढणारं हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू. एकाच दिवसात तब्बल 189 मेट्रिक टन डेब्रिज संकलन करून त्याची विल्हेवाट. शिवाय 243 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्याने स्वच्छ धुतले. नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. काल झालेल्या पावसामुळे पुन्हा धुक्याची चादर पसरू लागल्यानं बळीराजाच्या चिंतेत वाढ. सततच्या वातावरणातील बदलामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांना मोठा फटका. अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात ओंडाशी आलेला घास हिरावला जाण्याचा अंदाज. नाशिकच्या पूर्व भागातील नांदगावसह कसमादे परिसरात उन्हाळी कांदा लागवडीची लगबग सुरू. अवकाळी पावसामुळे कांदा लागवड करण्यामध्ये अडचण येत होती. मात्र वातावरण निवळताच उन्हाळी कांदा लागवडीला वेग आलाय. गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ. मात्र हिवताप आणि डेंग्यूमुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट. दोडामार्गमधील तिलारी संवर्धन क्षेत्रामध्ये जाण्यास आजपासून 1 जानेवारीपर्यंत बंदी. वनक्षेत्रामध्ये विनापरवाना प्रवेश करून चूल मांडून जेवण करणं, मद्यपान करणं, गोंधळ घालणं हे प्रकार रोखण्यासाठी निर्णय. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज. पनवेल आणि उरण परिसरामध्ये होणाऱ्या रेव्ह पार्टीवर पोलिसांची करडी नजर असेल.
अभिनेत्री उर्मिला कानेटकरच्या गाडीची 2 मजुरांना धडक, एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. अपघातात उर्मिला कानेटकर आणि कार चालकालाही दुखापत. विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नदीपात्रात कोसळला. खड्डा चुकवताना ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुर्घटना. अपघातात चालक गंभीर जखमी. मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघात, तलासरीजवळ महामार्गाच्या उभारणीचं काम करणाऱ्या ठेकेदाराच्या टँकरनं दुचाकीस्वारांना चिरडलं. एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. भिवंडीमध्ये दरवाजाला बाहेरून कडी लावून घर पेटवल्याची धक्कादायक घटना. घटनेमध्ये पत्नीचा हात भाजला तर पती किरकोळ जखमी. 3 महिन्यांपूर्वीच्या भांडणातून वादातून हल्ला झाल्याचा आरोप. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची अपहरण करून 6 लाखांची लूट. 2 आरोपींना मालवणी पोलिसांकडून अटक. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार केल्याचं तपासात समोर. रोहामधील बोरघर गावात 2 सख्ख्या भावांना ठेकेदारांनी मारहाण केल्याचा प्रकार. रोहा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. रस्त्याच्या वादातून मारहाण झाल्याचा आरोप. अकोल्यातील एमआयडीसी परिसरात 2 बांगलादेशी इसमांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश. दोन्ही इसम अनधिकृतरित्या वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली होती. एटीएस आणि एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाई. महाकुंभ मेळाव्याची बनावट वेबसाईट करून भक्तांची लूट करणारे अटकेत. 4ही आरोपी वाराणसीतील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला. नामांकित हॉटेलचे फोटो लावून आरोपी भक्तांकडून अतिरिक्त पैसे उकळायचे. लडाखच्या पँगॉंग तलावाशेजारी उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा 30 फूट उंच भव्य अश्वारूढ पुतळा. लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे संवाद साधणार. यावेळी पंतप्रधान मोदी कोणत्या मुद्द्यावर बोलणार याकडे लक्ष. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्याकडून आम आदमी पार्टीच्या महिला सन्मान योजनेच्या चौकशीचे आदेश. दिल्लीचे मुख्य सचिव आणि पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलं. काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत. बर्फवृष्टीमुळे विमान उड्डाणं, रेल्वे सेवा तसंच जम्मू श्रीनगर महामार्ग बंद. थंडीच्या लाटेमुळे हरियाणा सरकारनं सगळ्या सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी दिली. 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत हरियाणातल्या शाळांना सुट्टी. मध्य प्रदेशच्या राघोगडच्या जंजाली भागामध्ये 10 वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. मुलाला बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 100 फूट उंच टेन्शन लाईन टॉवर कोसळला. अपघातामध्ये एका कामगाराला पाय गमवावा लागला. टॉवरखाली 2 कामगार दबले गेले. या घटनेमध्ये 7 मजूर गंभीर जखमी. बांगलादेशच्या पोलीस दलातील विविध पदांवरती हिंदू उमेदवारांना नोकरी न देण्याचा निर्णय. गृह मंत्रालयानं आणि लोकसेवा आयोगानं आदेश काढले. या निर्णयामुळे 1,500हून अधिक हिंदू उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात आले. बांगलादेशची भारताकडून 1 लाख टन तांदूळाची खरेदी. 27,000 टन तांदळाची पहिली खेप बांगलादेशच्या चितगावमध्ये पोहोचली. अफगाणिस्तानवरील हवाई हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली. पाक्तिया आणि खोस्त प्रांतामध्ये पाकिस्तान आणि तालिबानमध्ये चकमक. चकमकीमध्ये 19 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. रशियातील सुरक्षा दलांनी दहशतवादाचा मोठा कट उधळून लावला. इसिसच्या दहशतवाद्यांनी मॉस्कोमधील पोलीस स्टेशन उडवून देण्याची योजना आखली होती. याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरलं आणि त्यांचा खात्मा केला. अझरबैजान एअरलाइन्सच्या विमान दुर्घटनेप्रकरणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी माफी मागितली. अझरबैजानचे विमान कोसळून 38 प्रवाशांचा मृत्यू झाला. भारताचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीनं 8व्या क्रमांकावर येत 171 चेंडूमध्ये कसोटीतलं पहिलं शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियात पहिलं कसोटी शतक झळकावणारा नितीश कुमार हा 3रा सर्वात तरुण भारतीय खेळाडू. बाहुबली आणि RRRचे दिग्दर्शक एस राजमौलीचा चित्रपट प्रियंका चोप्रानं साईन केल्याची माहिती. चित्रपटात महेश बाबू नायकाच्या भूमिकेत दिसणार. एप्रिल 2025 पासून चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार. आमिरचा मुलगा जुनैद आणि श्रीदेवीची मुलगी खुशी एकत्र दिसणार. जुनैद आणि खुशी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार. लवयापा असं चित्रपटाचं नाव.